आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत असा पावटे भात. पण हा पावटे भात आपण रेग्युलर जे तांदूळ यूज करतो घरामध्ये त्याच तांदळाचा आपण बनवणार आहोत. हा जास्त चिकट न होता आपण हा पावटे भात बनवणार आहोत. तर चला मग आपण आता सुरुवात करूया पावटे भात बनवायला. मी इथं तांदूळ घेतलेले आहेत 1.5 कप. इंद्रायणी तांदूळ आहेत हे. आता आपण हे स्वच्छ 2 ते 3 वेळा आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त चिकट होणार नाहीत. मी इथं आता 2 ते 3 वेळा चांगले तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये आपण पाणी घालून हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे भिजत ठेवूया. आता मी इथं 1 वाटी पावटा घेतलेला आहे. पावट्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता. आता एका कुकरमध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपामुळे भाताला छान टेस्ट येते. आता हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊया. आणि आता ह्यामध्ये मी 1 मोठा कांदा बारीक कट करून घातलेला आहे. हा आपल्याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथं आता आपला कांदा भाजून झालेला आहे. तर ह्यामध्ये मी इथं 2 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता हे आपण 2 मिनिटासाठी चांगलं परतवून घेऊया. 1-2 मिनटं परतल्यामुळे आलं लसूणचा कच्चा वास निघून जातो आणि त्याची छान टेस्ट भातामध्ये येते. तर आता ह्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया. मी इथं 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तुम्हाला जर बिर्याणी मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही गरम मसाला इथं वापरू शकता. आता ह्यामध्ये 1 चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि आपल्या तिखटनुसार आपण 1 चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. हे आपण 2 मिनिटासाठी कांद्याबरोबर सगळे मसाले परतवून घेऊया. आपल्याला गॅस कमी करूनच हे भाजून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये पावटा घालून घेऊया. पावटा पण आपल्याला 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरच परतवून घ्यायचं आहे. आपला पावटा आता परतवून झालेला आहे. तर ह्यामध्ये आपण आता तांदूळ घालून घेऊया. मी इथं तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तांदूळ घातलेले आहेत. आता वरून आपण टॅमॅटो घालून घेऊया. तुम्हाला जर असा टॅमॅटो नसेल घालायचा तर तुम्ही कांदा भाजल्यानंतर तिथं टॅमॅटो भाजून घेऊ शकता. पण असा टॅमॅटो घातला की भाताला टेस्ट छान येते. तुम्ही एकदा असा ट्राय करून बघा. वरून आपण कोथिंबीर घालून हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपले तांदूळ आता सगळ्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स झालेले आहेत. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया. मी इथं 1.5 कपच पाणी घातलेलं आहे, कारण आपण तांदूळ भिजत घातलेले त्यामुळे. आता हे चांगले एकदा मिक्स करून घेऊया. आपल्याला जास्त पाणी इथं घालायचं नाही आहे. तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आपल्याला झाकण लावून हे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. आणि आपण कुकर थंड करून घेऊया शिट्ट्या करून. मी इथं थंड करून घेतलेला आहे कुकर. आणि आता तुम्ही बघू शकता भात आपला मस्त झालेला आहे आणि ह्याचा वास घरभर पसरलेला आहे. तुम्ही आता हे गरम गरम सर्व करू शकता. आपला भात एकदम रेडी झालेला आहे.